श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, घरामध्ये सुख, शांती, समाधान हवे असतील तर स्वामींचे काहीही उपाय करून पहा. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा, मन शांत राहील. श्री स्वामी समर्थांचा फोटो घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा. प्रत्येक गुरुवारी चिंतन, नामस्मरण करा, अडथळे दूर होतात. दर सोमवारी पांढरी फुलं स्वामींना अर्पण करा. घरात सुख समृद्धी टिकून राहते. दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक करा, संकट दूर होतात. दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा, पितृदोष नाहीसा होतो. स्वामी समर्थांचा आरती संग्रह मनाला स्थैर्य राहते. स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फुलं अर्पण करा, नकारात्मक शक्ती दूर होते. रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चार करत झोपा, भीती दूर होते, झोप चांगली लागते. शिवाय कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही. सर्व स्वामी ठीक करतील, सदृढ विश्वास राहतो. घरात स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावा. वातावरण पवित्र राहतं. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, कारण स्वामी समर्थ या नावाची, मंत्रांची शक्ती फार मोठी आहे. स्वामी समर्थांचे फोटो फ्रेम सतत उजवीकडे ठेवा, कामात यश मिळतं. स्वामींच्या नावाने सप्ताह नामजप आयोजित करा, घरात समाधान येतं. प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे दिवा लावा, दुःख कमी होतात. स्वामींचा नमन रोज सकाळी करा, आरोग्य सुधारते. गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादे भजन लावा, मन प्रसन्न राहील. श्री स्वामी समर्थ. त्रिसूत्रे श्रद्धा, सबुरी, सेवा मनात ठेवा, आयुष्य सुखकारक होतं. अडथळ्यांच्या वेळी स्वामींचा दत्त जप करा, मार्ग सुलभ होतो. स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा कर्म केल्याने कर्मशुद्धी होते. स्वामींची मूर्ती रोज पुसून फुलं धूप अर्पण करा, मानसिक शांती मिळते. स्वामी समर्थांचं जीवनचरित्राचे वाचन करा, प्रेरणा मिळते. घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा, तो कोपरा शक्तिशाली बनतो. स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा, मन एकाग्र होते. प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नामजपाला माला वाचा, इच्छा पूर्ण होतात. स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फुलं अर्पण करा, कृपा प्राप्त होते. स्वामींचे चित्र स्वयंपाकघरात ठेवा, अन्न शुद्ध राहते. स्वामींच्या नावाने रोग्याला औषध द्या, सेवा आणि पुण्यफळ मिळतात. स्वामींची दत्त आरती रोज वाचा किंवा म्हणा, घरात सुख शांती मिळते. ब्राऊन स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या, निसर्गाशी नातं जुळतं. स्वामी समर्थ महाराज की जय. 11 वेळा म्हणा, आत्मबल वाढतं. झोपायचं. स्वामी समर्थ मंदिरात एक नारळावर पण करा, आर्थिक अडचणी दूर होतात. स्वामींच्या मूर्तीपुढे गंध, फुलं आणि तुपाचा दिवा लावा, घरात लक्ष्मी टिकते. रोज सकाळी 5 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत पाणी प्या, शरीर आणि मन शुद्धी दोन्ही शुद्ध होतात. गुरुवारी गरजूंना पुस्तक द्या अथवा पेन द्या, शिक्षणात येणारे अडथळे दूर होतात. स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाची पाने ठेवा, नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. घरात दररोज स्वामींचा ग्रंथ व धूप लावा, वास्तुदोष शमतो. श्री स्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा, दैवी बल वाढतं. गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा, व्यवसायात प्रगती होते. स्वामी समर्थांचे स्मरण स्तोत्र दर रविवारी वाचा, मन स्थैर्य वाढते. स्वामींना पिवळा आणि नैवेद्य म्हणजे बेसन लाडू किंवा शिरा द्या, धनलाभ होतो. स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची 5 पाने रोज अर्पण करा, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्वामींना दर शनिवारी उडीद डाळ अर्पण करा, शनिदोष शमतो. स्वामीच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दाणे घाला, पूर्वजांचा आशीर्वाद मिळतात. स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा, पुढच्या दिवशी बदला, दृष्टिदोष नाहीसा होतो. घराच्या प्रत्येक पायरीवर श्री स्वामी समर्थ जप करायचा मनोबल वाढतं.
स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपा. पवित्रता आणि शांती येते. कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचे स्मरण करा. काम निर्विघ्नीपणे पार पडतं. रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. रात्रभर रक्षण होईल. स्वामींचे नाम घेत दूध पिणं सुरू करा. शरीरात ऊर्जा टिकून राहते. स्वामींचे नावाने झाडे लावा आणि संगोपन करा. संचय पुण्य वाढतो. दर गुरुवारी स्वामी समर्थांना 5 बदाम अर्पण करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्यात पाणी ठेवा. वास्तू दोष नाहीसा होतो आणि घरामध्ये समृद्धी येते. व्यवसायात अडचण येत असेल तर स्वामींचे नाव घेऊन दुकान उघडा. सौख्य आणि गिराईक वाढेल. पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास रोज एकत्र बसून 11 वेळा श्री स्वामी समर्थ हे नाम जपा. प्रेम वाढतं आणि संवाद सुधारतो. दर मंगळवारी स्वामीच्या नावाने 1 रोटी कुत्र्याला द्या. संकट दूर होतात. स्वामी समर्थांच्या मंदिरात पिवळं वस्त्र दान करा. धनप्राप्ती होते. झोपताना स्वामींचे चित्र डावीकडे ठेवा. वाईट स्वप्न थांबतात. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा. चुकीचे निर्णय ठरतात. शरीर थकलेले वाटत असेल तर स्वामींचे ध्यान करा. झोप गाढ लागते. थकवा कमी होतो. स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये ठेवा. व्यापारामध्ये प्रगती होते. यश मिळत राहतं. प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचं 1 फूल अर्पण करा. यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं. स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळीचे दान करा. अन्नात भरपूरपणा येतो. घरामध्ये अन्नधान्य कधीही कमी पडत नाही. पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी स्वामींना 1 तुपाचा दिवा लावा. कामात यश उन्नती मिळते. स्वामींचा दत्तमंत्र सकाळी 11 वेळा म्हणा. मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो. घरात जातात त्याने स्वामींचं नाम जप सुरू ठेवा. आर्थिक चक्र सुरू राहतं. दर गुरुवारी 1 गरजू स्त्रीला पिवळं वस्त्र द्या. लक्ष्मी कृपा होते. व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचे स्मरण करून फुलं व्हा. काम सुलभ होते. तणाव दूर करण्यासाठी स्वामींचे भजन ऐका. मन प्रसन्न राहतं. नवीन नात्याची सुरुवात करताना स्वामींच्या चरणी नमस्कार करा. संबंध दृढ होतात. स्वामींच्या नावाने घरात 1 पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवा. शांतता आणि समृद्धी वाढत जाते. स्वामींच्या नावाने आठवड्यातून 1 वेळा भजन करा. कुटुंबात आनंद टिकून राहतो. व्यवसायात मंदी असेल तर स्वामींचे चित्र कॅश काउंटर समोर ठेवा. नफा वाढतो. दर गुरुवारी स्वामींना शेंदूर लावा. आंतरिक ऊर्जा वाढते. घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तर स्वामींचं गंध लावा. वातावरण पवित्र राहतं. कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर स्वामींचे त्रिकाळ संध्यावंदन करा. विघ्न टळतात. पैशाची बचत होत नसेल तर स्वामी समर्थांचा जप करा. तर पिकी बँकमध्ये नाणं टाका. धनसंचय वाढतो. दर गुरुवारी बांधवामध्ये गोड बोलून संवाद साधा. नाते टिकून राहतं आणि वाद नष्ट होतात. पतीने पत्नीला स्वामींचं 1 छोटं चित्र भेट द्यावं. प्रेम वृद्धिंगत होतं. व्यवसाय सुरू करताना स्वामींचा ओम श्री दत्ताय नमः मंत्र जपा. कार्याला शुभ फळ मिळतं. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.